बसस्थानक कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्याबरोबरच पगार तरतुदी आणि अतिक्रमण मुक्त करून प्रवाशांना परिपूर्ण सेवा देण्याबाबत नवनियुक्त परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आलं. राज्याच्या परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांना देण्यात आली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी कोकण येथील बसस्थानकाचा आढावा घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी खोपड बस आगार येथील इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा, बस आगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही पाहण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खोपड बस आगाराला भेट देऊन तेथील सेवा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबतचा आढावा घेतला. प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. बस आगारामध्ये स्वच्छतागृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे निर्देश दिले. तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या सोडवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देखील दिले. असं काही नाही, कामगार किती आहेत? ते लोक 4 आहेत आणि कामगार 40 आहेत. पोलिसांची मदत घ्या. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठाणे आगाराला भेट दिली होती. त्यावेळेस इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण करण्यात आलं होतं आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर परिवहन सेवेचे सगळे प्रमुख पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना प्रामुख्यानं बस आगाराच्या व्यवस्थेसंदर्भात त्यांनी पाहणी केली आणि जे एस-टी कामगार आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे काही नाही याची पाहणी केली असता त्यांनी ताबडतोब त्यावेळेस पराग जैन आणि कुसेकर होते, त्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी सेवा सर्वसामान्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता हवी असते किंवा गरम पाणी हवं असतं किंवा स्वच्छतागृह एकदम स्वच्छ हवं असतं, त्यांना झोपण्याची व्यवस्था चांगली हवी असते, ह्या सुविधा उपलब्ध करून द्या. परंतु आज 10 महिने झाल्यानंतरसुद्धा दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की त्यातली काहीही पूर्तता झालेली नाही. सर्वसामान्य प्रवाशांना ह्या ठिकाणी पिण्याला पाणीसुद्धा स्वच्छ दिलं जात नाही आहे. शौचालयाची अवस्था अतिशय वाईट आहे. महिलांच्या शौचालयाची अवस्था वाईट आहे. कर्मचाऱ्यांची आंघोळीची व्यवस्था किंवा त्या ठिकाणी जे प्रसाधनगृह आहे गरम पाण्याची व्यवस्था नाही. आगाराच्या व्यवस्थापनानं मला सुरुवातीला सांगितलं होतं की गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि खोटं सांगितलं होतं त्याने की वर गिझर आणि हीटरची व्यवस्था केलेली आहे, सोलर सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे. पण जी वस्तुस्थिती बघितली तर तेही निदर्शनास चुकीच्या ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत. पहिलाच दिवस आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुणावरही कारवाई करण्याचा हेतू नाही आहे. परंतु शेवटी शिस्त ही प्रत्येक डिपार्टमेंटला येणं गरजेचं आहे आणि हे ठाण्याचं आमचं घर आहे. घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला वाटलं, म्हणून पहिल्या दिवशी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील इतर जी बस आगार आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणारे प्रवाशांच्या समस्या पण ऐकल्यात. बऱ्याच प्रवाशांनी समस्या अशा सांगितल्या की कुठल्याही गाड्या ह्या वेळेवर येत नाही. 2-2, 3-3 तास आम्ही लहान मुलांना आणि ज्येष्ठांना घेऊन या ठिकाणी थांबलो आहे, परंतु आम्हाला माहिती पण या ठिकाणी योग्य प्रकारे मिळत नाही की गाडी केव्हा येणार आहे. ह्या अशा काही मोठ्या समस्या नाही आहेत, परंतु योग्य प्रकारे जर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर ह्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं. मी यांना आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही सुरुवात आहे आणि मी राज्यातल्या प्रत्येक आगारामध्ये जाऊन प्रत्येक महामंडळाची ज्या ज्या ठिकाणी अशा व्यवस्था किंवा दुरावस्था त्या ठिकाणी पाहणी करणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन
व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. पारंपरिक वेशभूषा, पायांना आपसूक ठेका धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्यात ख्यातनाम लोकगीते गायक नंदेश उमप यांनी केवळ उपस्थित न राहता आपली गायकी पेश केल्याने कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली. चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा चेंदणी बंदरावरती दाखल झाल्यावरती आनंद भारती समाजाचे माजी अध्यक्ष सुभाष मोरेकर, सुभाष देवराम कोळी, कमल सुभाष कोळी, दिनकर यशवंत कोळी, प्रमिला यशवंत कोळी या दाम्पत्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कोळी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्थानिक गायक आणि लहान मोठ्या कलाकारांनी आपल्या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कोळी महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये वयाच्या 70 नंतर सूक्ष्म जीवनशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवलेले डॉक्टर दिलीप नाखवा, नोटरी पदावरती नियुक्त झालेल्या ॲडव्होकेट अनुराधा टिल्लू, LLMची पदवीधर कृपाली कोळी, राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळाच्या अध्यक्षा विभिता कोळी, निवेदक नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, मलेशियातील ट्रायथलॉन स्पर्धेत आर्यन मॅन ठरलेले मिनेश आणि गुंजन कोळी दाम्पत्य, वीरेंद्र पाटील, राष्ट्रीय खो खोपटू शिवम तांडेल, हर्षित कोळी यांचा समावेश होता. कोळी महोत्सवाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कोळी पदार्थाच्या पाककला स्पर्धेमध्ये यतीन कोळी, सोनाली कोळी आणि नीता कोळी इत्यादी अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आहे. सर्वप्रथम आल्याचं स्वागत करतो. हे चंद्रपूर सांस्कृतिक कला मंच 19वे वर्ष आहे. मी बघताच आहे कसा म्हणजे लोकांचा प्रतिसाद आहे. मी काय सांगायची गरजच नाही. 19वे वर्ष आहे. सन 2002 साली म्हणजे वडील स्वर्गीय सुभाष बाळकृष्ण कोळी यांनी हा गावकीचा उत्सव सुरू केला. आम्ही आणि माझी मिसेस आणि सर्व कलाकार हे मात्र निमित्त मात्र आहोत. हे सर्व कलाकार गावकरी येतात म्हणून हा कार्यक्रम होत आहे. आणि ते कलाकारच नाही आले तर मी काहीच करू शकत नाही. मी जे आहे ना ही माझी पॉवर आहे. म्हणजे ह्या लोकांमुळेच हा कार्यक्रम होत आहे. आता मी बघायला एक लहान मोठे सगळे कलाकार आहेत ते भागच घेतात याच्यात. कोणी स्टॉल मांडले, कोणी घातात आहे, अन्य आंतरराष्ट्रीय कलाकार आहेत, अभिन नाफा आहे, नागेश कोळी आहेत, सचिन नाफा आहेत, असे बरेचसे कलाकार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते आपले लोकल कलाकार आहेत. सगळ्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि आपला समाज एकत्र यावा कुठेतरी. आणि कोळी समाज संस्कृती परंपरा टिकून राहावी म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. सर्व कलाकारांच्या माध्यमातून आपण साधत असतो. पत्रकार आहेत, सर्व विद्यार्थी पत्रकार आणि न्यूज चॅनल आहेत ते प्रसिद्ध देत असतात. जेणेकरून तो आज कोळी समाजाचं असं बोलत नाही का तो हे नाश होत चालला आहे. परंतु कोणासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. 19वे वर्ष आहे. पुढच्या वर्षी आमचं 20वे वर्ष आहे. माझा असा मानस आहे पुढच्या वर्षी 20व्या वर्षी 2 दिवस घेण्याचा माझा प्रयत्न असेल. कारण आपल्याला तेवढा आहे का ना असतं टाईम कमी पडतो. आम्ही सर्वसामान्य लोक असल्यामुळे वेळेत संपवायला लागतो. आमच्या मागे राजकीय पाठवा आहे. परंतु 2 दिवस घेतल्याने जास्तीत जास्त लोकांना कला सादर करता येईल आणि कोणाचं राहणार नाही काय. पण मागच्या वर्षी पण बघा तुम्ही पाऊस आला बराच. पावसात कोळी महोत्सव करणार हा पहिला आमचा कोळीवाडा आहे. आणि 4 लागले मुख्यमंत्र्यांनी पण त्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आमचा कार्यक्रम म्हणजे एक शाबासकी दिली त्यांनी येऊन आमच्या कार्यक्रमात असं सर्वांना सांगितलं. नकार ऐकण्याची सवय नसल्याने तरुणाईमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढीस लागलं आहे. तेव्हा कितीही संकटे आली तरी खचू नका असा संदेश जिनियस जेम डॉक्टर GM या कार्यचरित्रामधून तरुणाईला दिला आहे, असं प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते आणि प्रवचनकार डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांनी केलं. प्रगतिशील उद्योगपती व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर गंगाधर मोतीराम वारके अर्थातच डॉक्टर GM यांचं कार्यचरित्र
जिनियम जेम डॉक्टर GM या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ठाण्यातील EBS हॉटेलच्या सभागृहात पार पडले. लेखिका अनुराधा परब लिखित आणि रोहन प्रकाशन प्रकाशित या पुस्तकाचे संपादन विनायक परब यांनी केलं. डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, पद्मश्री सुधारक ओलवे, दीपस्तंभाचे युजवेंद्र महाजन, डॉक्टर उज्ज्वला दळवी, डॉक्टर गिरीश महाजन, डॉक्टर अरविंद देशमुख, डॉक्टर सुहास वारके, रोहन चंपानेरकर, डॉक्टर विशाल वारके, डॉक्टर राहुल वारके यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर येथे उपस्थित होते. आणि मी मगाशी म्हटलं तसं GM सरांचा फोटो इतका छान आले. जिनियस जेम हे पुस्तक जे आहे त्याचं नाव कसं पडलं, माझी आई वडिलांना माझ्या जेम म्हणायची. जेम म्हणजे हिरा आणि GM त्यांचे इनिशियल्स आहेत. तर तिथून ते लहानपणापासून मी ऐकत आलो आणि या पुस्तकात त्यांच्या आयुष्याची त्यांनी वाटचाल दिलेली आहे. आणि ह्याच्यानी जसं मला, माझ्या भावाला, आमच्या परिवाराला सगळ्यांना उत्स्फूर्ती जी मिळते किंवा उत्स्फूर्ताने जे होतो, तसंच लोकांनी हे पुस्तक वाचावं. यामधनं लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल. आणि आज जो स्वतंत्र भारत आहे, 1000 वर्षांच्या त्रासातनं जो उभा राहिलेला भारत आहे, पुढच्या अवघ्या 20 वर्षात ह्या देशाचं भवितव्य आपण सुवर्ण घडवू शकतो. $3.9 ट्रिलियन इकॉनॉमी आज 25 ट्रिलियन होणार अवघ्या 20 ते 22 वर्षात. ह्यामध्ये लोकांना काहीतरी प्रेरणा मिळावी, ह्या दृष्टिकोनाने हे आपण पुस्तक सगळ्यांनी वाचावं. आणि ह्याचं पुढे आम्ही भाषांतर पण करणार, दुसऱ्या भाषांमध्येही आणून त्याला. अशी माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी सर्वदूर हे पुस्तक वाचावं आणि ह्याच्यातनं प्रेरणा घ्यावी, जशी आम्ही आमच्या फॅमिलीत घेतली. नमस्कार, माझं नाव राहुल वारके, GM वारके यांचा मुलगा आहे. GM वारकेबद्दल किती बोलायला थोडं कमीच आहे, पण हे पुस्तक खास करून हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. हे प्रकाशन जरी संधी केलं ते मला आठवतं गेले 3-1 वर्षापासून स्वतः संध्याकाळी लिहायचे. ही त्यांची कथा खूप महत्त्वाची आहे, कारण की आजकालच्या नवीन पिढीला हिरो पाहिजे आहे. कोणाकडे बघावं हे बघायला पाहिजे, त्यांना कोणीतरी लीडर पाहिजे. प्रॉब्लेम असा झाला आहे की या नवीन पिढीमध्ये जे आपल्यासारखे सामान्य मुलं असतात ते कुठे पोचू शकतात आयुष्यात, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या पुस्तकातनं मुलांना प्रोत्साहन मिळेल, सगळ्यांना प्रोत्साहन मिळेल की किती कठीण आणि किती श्रमानंतर यश मिळतं. यशाची पायरी ही शेवटी असं म्हणतात की यश ही स्प्रिंट नाही आहे, ही मॅरेथॉन आहे, लांब रेस आहे. ह्या लांब रेसमध्ये जे टिकतात तसेच GM वारके सर आहेत. ते त्यांनी आयुष्यभर श्रम केला, अजूनही 84च्या वयात 12 तास काम करतात आणि त्या आनंदाने स्फूर्तीने काम करतात. वडील म्हणून त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. नमस्कार, मी डॉक्टर श्वेता वारके. डॉक्टर GM वारके यांची मी धाकटी सून आहे. तर डॅडींना मी हा पुस्तक लिहिताना कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून बघितलेलं आहे. कारण तेव्हा ते सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्ही त्यांना पाठवायचो नाही, पण तेव्हा त्यांनी हे ठरवलं की हा पुस्तक लिहायचा. आणि नोटपॅडवरती प्रत्येक शब्द लिहिणार आहे. आणि आत्ता आज आपण हे प्रकाशन बघतो आहे. वारके परिवारात येऊन मला ते 21 वर्ष झाले आणि हे पुस्तकच्या आधीचं जे मी नाही विटनेस केलेलं आहे, ह्या पुस्तकाच्या थ्रू मला बघता येत आहे. आणि माझं हेच एक संदेश असेल सगळ्यांना की तरुण पिढींनी हे वाचावं पुस्तक. आंबेडकर आंबेडकरांचं म्हणणं फॅशन झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, आप, सपा इत्यादी पक्षांनी ठाणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांच्या निषेधार्थ आंदोलन केलं. या प्रसंगी आंदोलकांनी मोदी, शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तडीपार तो तडीपार, त्याला काय समजणार घटनाकार, संविधानांचा अभिमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे भगवान, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जय 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 भीम.
जय 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 भीम जय 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 भीम. त्यांच्या मनात पक्क काय आहे हे अमित शहाच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं. आंबेडकर 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 हे कोणाला फॅशन वाटते काय? जेव्हा माणूस हे म्हणतो ना तेव्हा त्याच्या इथनं आलेलं असतं. इथनं आंबेडकर फॅशन नहीं, फॅशन है फॅशन. इसको समझो, ये हमारे अंतरात्मा की आवाज़ है. इसको फैशन मत कहो. और तुम जो स्वर्ग की दिशा दिखाने चाहते हो ना, अरे इससे हमको इंसान कह के इस दुनिया में तो जीने दो. हमको नरक से बाहर निकाला डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, वरना हमको तो जीने नहीं देते आप. हमको स्वर्ग नहीं चाहिए. हमको स्वर्ग क्या है देखा भी नहीं हमने, पर हमको ये मालूम है हम उसका नाम लेंगे कम से कम नरक से तो बच जाएंगे. और ये कहने की आपकी हिम्मत ही बताती है कि आप कितने मनुवादी है. और मैं देश और महाराष्ट्र को याद दिलाना चाहता हूँ कि संविधान के ऊपर सबसे बड़ा हमला अगर कहीं हुआ है तो 1950 में जब इन लोगों ने कहा था कि संविधान हमारे लिए नहीं, हमारा संविधान मनुस्मृति है. ये मैं नहीं कह रहा हूँ, ये इनकी मातृ संगठन RSS ने कहा था. और इसका कोई गवाही वगैरह चाहिए तो इनका जो पाक्षिक था, ऑर्गेनाइजर नाम का जो इनका पाक्षिक था, उसमें आज भी ये सब लिखा हुआ है. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन छेडलेलं आहे. मला वाटतं संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि सर्व ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करतायत. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्या या देशाला संविधान मिळालं आणि या देशाला दिशा देण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि ज्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी जो काय अपमान केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. मला वाटतं देशाचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण लोक रस्त्यावर इथे उतरलेले. मुघलांनी 1000 वर्ष राज्य केलं, पण मुघल सुद्धा या ठिकाणी आपल्या देशाची जी हिंदुत्वाची निशाणी आहे ते मिटवू शकले नाहीत. आज हा हिंदुत्वाचा कांगावा करून ही मंडळी देशामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतायत. त्यातच त्यांनी ज्यांच्या जीवावरती ते आज संसदेमध्ये बसतात, की ज्यांच्यामुळे ते संसदेमध्ये बसण्याचा त्यांना अधिकार मिळाला आहे, अशा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसण्याचा प्रयत्न ते लोक करतायत देवाला पुढे करून. देव कधीही हा माणसात असतो. देव हा कोणी पाहिलेला नाही, देव हा माणसात असतो. आणि म्हणून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी मानव जातीची सेवा करण्यासाठी एक सर्वसमावेशक घटना बनवलेली आहे. ती घटना पुसण्याचा प्रयत्न हे लोकांनी देशामध्ये आज त्यांनी मुस्लिमांच्या विरोधात प्रयत्न केला, काल परवा हिंदू मुस्लिम करून आता ते आंबेडकरी जनता आहेत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत. कुठेतरी एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून बाकीच्या लोकांना बाजूला करून हा देश हातात घ्यायचा प्रयत्न करतायत. भांडवलशाही या ठिकाणी माजवण्याचा प्रयत्न करतात. त्याचा विरोध महाविकास आघाडी इंडिया अलायन्स सातत्याने करेल. बाबासाहेबांबद्दल जे काढलेले उद्गार आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण देशभरात निषेध आंदोलन होत आहे. आणि म्हणून ठाणे शहरामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स तर्फे सन्माननीय राजन विचारे साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील आणि इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि अध्यक्ष सुहास देसाई, केदार दिघे, नरेश मणेरा सगळे आणि महिला आघाडी प्रमुख सगळ्यांच्या आणि फ्रंटलच्या कार्यकर्त्यांच्या ना बरोबर घेऊन नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड, राजन विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन. पत्रकारिता करत असताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर प्रशांत रेखा रवींद्र सिनकर यांना नवी दिल्लीतील ओएसिस वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरती दिला जाणारा भारतीय रत्न आणि मुंबईतील पत्रकार विकास संघाच्या प्रतिष्ठेचा PVS एक्सलन्स पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण जनजागृतीसाठी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर प्रशांत रेखा रवींद्र सिनकर यांच्या पत्रकारितेची दखल सरकार दरबारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. त्यामुळे दिल्लीतील
ओएसिस वर्ल्ड रेकॉर्डने देखील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्तरावरती दिला जाणारा भारतीय रत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं असल्याची माहिती ओएसिस वर्ल्ड रेकॉर्डच्या अध्यक्ष डॉक्टर सुषमा यांनी दिली आहे. मुंबई पत्रकार विकास संघाच्या 16व्या वर्धापन दिन कार्यक्रमात राज्यातील पत्रकारांचा गुणगौरव करण्यात आला. मालाडमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये डॉक्टर प्रशांत रेखा रवींद्र सिनकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये PVS एक्सलन्स हा पुरस्कार देण्यात आला असल्याचं पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद मिश्रा यांनी सांगितले.